झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। इतर सर्वांनी इथे मुंबादेवी मातेंचं दर्शन घेऊन येणारं सरकार हे या जनतेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या राज्याचा उत्कर्ष होऊ दे अशी प्रार्थना मुंबादेवी मातेच्या चरणी केलेली आहे आणि या जनतेचं कल्याण हो आणि यांची सेवा करायची सद्बुद्धी आम्हा सर्वांना लाभो अशी प्रार्थना आम्ही केली। आता एक माहिती आहे की आज तीनच शपथविधी घेतील असं कळतंय। नहीं, आज की शपथविधि जो है वो निश्चित रूप से एक ऐतिहासिक क्षण है महाराष्ट्र के इस इतिहास में और मैं समझता हूँ कि आज का ये समारोह संसदीय लोकशाही को और प्रबल करने के लिए बहुत ही उपयोगी रहेगा। एक है तो सेफ एचा नारा जो पंतप्रधान दिलेला होता, आज पुन्हा शपथविधी दिसणार का आणि महायुतीमध्ये मध्ये एक है तो सेफ आहे का वातावरण? बिल्कुल एक है और एकदम सेफ है, एकदम आम्ही सर्वजण पक्के एक आहोत आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला एकदम सेफही केलं आहे। साहेब, बाकीचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तो कधी होणार आहे? सांगितलं जाते की 9 तारखेला इतर जो मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा खाती वाटप आहे ती होणार आहे। नाही, या संदर्भातला निर्णय अजून आमचं केंद्रीय नेतृत्व घेईल आणि योग्य वेळेला हा विस्तारही होईल आणि योग्य वेळेला आपल्या सर्वांना कळवलंही जाईल। म्हटलं जाते की विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा तुमच्याकडे येते असं आहे किंवा मंत्रिपदावर तुमची वर्णी लागणार आहे? अजून माझ्याकडे असं कोणती बातमी नाही आहे, परंतु जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडायचा पूर्ण प्रयत्न करेन। आता कुठला आवडेल विषय व्हायला तुम्हाला जर मंत्रिपद मिळालं तर? आता मला सर्वप्रथम महाराष्ट्राचं उत्कर्ष, महाराष्ट्राचं कल्याण होताना बघायला आवडेल। सर, आपको मंत्रिपद मिलने वाला है, हिंदी में भी बता दीजिए। नहीं, देखिए अभी तक मेरे पास ऐसी कोई खबर आई नहीं है, लेकिन मेरी पार्टी मुझ पे जो जिम्मेदारी देगी वो जिम्मेदारी मैं पूरी ईमानदारी से निभाऊंगा। सर, आज कितने मिनिस्टर्स वोट देने वाले हैं? ये इस सवाल का जवाब केवल केंद्रीय नेतृत्व दे सकता है और इसीलिए मैं समझता हूँ हमें किसी प्रकार की जल्दबाजी नहीं करनी है। निश्चित रूप से एक अच्छी सरकार का स्थापना करना है हमें और अच्छी सरकार बनेगी तो महाराष्ट्र को अच्छा न्याय मिलेगा और इसीलिए जल्दबाजी करने की कोई ज़रूरत नहीं है। योग्य समय पर योग्य निर्णय लिया जाएगा। तुमच्या मतदारसंघात कार्यक्रम होतोय, तयारी कशा प्रकारे झालेली आहे? आणि कोण भाजपचे दिग्गज नेते या कार्यक्रमात? हा कार्यक्रम, शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो आमच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या आझाद मैदान येथे होत आहे। अत्यंत दिमागदार असा हा सोहळा असणार आहे। राज्यातल्या जनतेला अभिमान वाटेल आणि संसदीय लोकशाहीला अत्यंत वाव देणारा असा हा कार्यक्रम इकडे आझाद मैदानवर होणार आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम होत आहे। त्यामुळे राज्यातील तमाम जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मला खात्री आहे की हा उत्साह येणाऱ्या 5 वर्षात अजूनही वाढेल आणि या सरकारकडनं ही जनता अत्यंत लोकउपयोगी असं कार्य करून घेईल। सर, डेप्यूटी सीएम एकनाथ शिंदे आज शपथ लेंगे डेप्यूटी का? ये सरकार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, आरपीआई जैसे अन्य दलों को लेकर बन रही है। इस सरकार में जो इस महायुति के अलायंस पार्टनर्स हैं वो सब शामिल होंगे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।